आप्पासाहेब काय सांगाल आता अवघे 5च दिवस या ठिकाणी शिल्लक आहे निवडणुकीच्या जर प्रचार संपायला, मात्र असं असताना भाजपच्या उमेदवारावर अद्यापही कारवाई झालेली नाही बंडखोरांची. आजच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाकडनं एक पत्रक बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्याने त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की 2 दिवसामध्ये बंडखोर उमेदवाराने भूमिका नाही बदलली तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की युतीच्याच उमेदवारांना नागरिकांनी मतदान करावं. आणि त्यामुळं आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती झालेली आहे. ह्या महायुतीचे उमेदवारच त्या ठिकाणी निवडून येतील. पण असं असताना भाजपचे काही पदाधिकारी तुमचे जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांच्या घरी जाऊन येत आहे, त्यांना भेटी देत आहेत, त्यांना सपोर्ट आहे, पाठिंबा आहे आमचा असं सांगतायत. ही चर्चा असं काही मला ऐकायला येत नाही. एखाद दुसरा असेल, मित्रत्वाच्या प्रेमापोटी असेल, परंतु मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे कोणताही कार्यकर्ता त्यांना मदत करणार नाही. भारतीय जनता पार्टीची एक शिस्त असते, केडर असतं. त्याच्यामध्ये जो आदेश निघतो, ज्या सूचना निघतात त्या पद्धतीनं काम करावं लागतं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता महायुतीच्या उमेदवाराच्या शिवाय बंडखोर उमेदवाराला मदत करणार नाही. कुठलीच गद्दारी होणार नाही असं वाटतं? अजिबात होणार नाही. अशी चर्चा आहे. आपल्यासोबत जे पदाधिकारी होते राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाचे, त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. परंतु आम्हाला विजयाची निश्चितपणानं खात्री आहे. जनता आमच्या सोबत आहे. जनतेला हे माहिती आहे की गुलाबराव देवकर किती वर्षापासून राजकारणात, समाजकारणामध्ये काम करतात. मी सुद्धा नगरसेवकापासून नगराध्यक्ष, मंत्रिपदापर्यंत आलेलो आहे. आणि आजसुद्धा रात्रंदिवस आम्ही जनतेच्या सेवेमध्ये असतो. आणि त्यामुळं माझा मुलगा जो आहे प्रफुल्ल, हा सुद्धा त्याच पद्धतीनं काम करणारा आहे. तो कमी बोलतो परंतु काम जास्त करतो. आणि तो आमच्या घराण्याचा हा एक रिवाज राहिलेला आहे की सातत्यानं जर आपण समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करत असू तर जनतेच्या प्रश्नांना न्याय दिला पाहिजे, जनतेची कामं केली पाहिजे.